सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी लागलेली आहे आणि यातच पुण्याजवळील फुरसुंगी उरुळी देवाची ही जी नगर परिषद आहे याची चर्चा सुरू आहे. कारण ही आधी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि मोठ्या संघर्षानंतर नगर परिषद झालेली आहे आणि पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडते. आपल्यासोबत आहेत ऋतुराज शामराव खुटवड, प्रभाग क्रमांक 13चे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर काय सांगाल, आपण कुठल्या मुद्द्यांवरती जनतेपर्यंत पोहोचताय, मतदारांच्या याआधी आपण काय कामं केलेत आणि कुठल्या कामांवर आपला भर आहे? नमस्कार सर, जय श्रीराम. मी ऋतुराज शामराव खुटवड, प्रभाग क्रमांक 13 मधून ही निवडणूक भाजप कमळ या चिन्हावरती लढवत आहे. जे आता आपण मतदारसंघामध्ये बसलेला हा प्रभाग क्रमांक 13 आहे, यामध्ये भोसले विलेज, धमाळवाडी व पापडे वस्ती येते. ही आमचे तिन्ही जे बाग आहेत किंवा बाकीचे इतर भेकराईनगरचा बाग आहे, हा पाण्यापासून गेले अनेक वर्ष झालं वंचित आहे. आमच्या डोक्यावरती पाणी असून तुकाई टेकडीला पाण्याची टाकी आहे, त्या टाकीमधून 4 गावांना पाणी पुरवलं जातं, पण टाकीच्या खाली असणाऱ्या भागाला पाणी पुरवलं जात नाही. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की आमच्याकडे जे सत्ताधारी नगरसेवक होते याच्या आधी किंवा बाकीचे जे नेते आमच्या गावाला लाभले, या सर्वांचे पाण्याचे धंदे आहेत. अनेक वर्ष झालं लोकांना पाणी विक्री करतात, ते टँकरच्या मार्फत असेल किंवा वॉटर लाईनच्या मार्फत असेल, पाण्याच्या लाईनीचे मीटर आहेत किंवा पाण्याचे टँकर आहेत, याच्या मार्फत ते आता सर्व सोसायटी असेल प्रत्येक फ्लॅटकडनं पैसे घ्यायचे. 200 रुपये घे, 400 रुपये घे, फ्लॅटला लाखो रुपयांनी बिलं गोळा करतात. आणि आमच्या लोकांना यांच्या धंद्यामुळं आज पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. लोकांना पाणी विकत घ्यायला जबरदस्ती करणे हाच यांचा हेतू आहे. आतापर्यंत ह्या हेतूने काम करून त्यांनी आमच्या भागाला पाणी मोफत येऊन दिलेलं नाही. आणि जी लोक आता दारातनं लाईन गेलेले आहेत, काही सोसायटी अशा आहेत की दारातनं लाईन गेलेली आहे, त्यांच्या संपूर्ण टॅक्स भरतात. जो कर येणार आहे, पाण्याचा कर असू दे, घराचा कर असू दे, सर्व प्रकारचे कर आमच्याकडचे लोक भरतात. आणि ते कर भरून सुद्धा आज त्यांच्यापर्यंत जे पालिकेचं पाणी हे पोचवलं जात नाही. त्यांचे काम धंद्यावरती बहिष्कार घालण्यासाठी मी आज ही निवडणूक लढवतोय. मला लोकांना मोफत पाणी द्यायचंय, टँकर मुक्त भेकराईनगर व पाण्याची लाईन मुक्त भेकराईनगर, हा आमचा हेतू आहे. ह्या हेतूने मी या अनुषंगाने आज ही निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे. आणि आमच्याकडे अरुंद रस्ते, गेले अनेक वर्ष झालं महानगरपालिकेच्या ताब्यात सुद्धा भेकराईनगर फुरसुंगी होती. ज्या समाविष्ट 11 गावं सुरुवातीला झाली त्याच्यामध्ये भेकराईनगर फुरसुंगी ही होती. आमच्याकडे नगरसेवक लाभलेले आहेत गावाला. नगरसेवक लाभून सुद्धा जर अरुंद रस्ते जर त्याच्यावरती डेव्हलपमेंट केली नाही, तर यांनी यांच्या कार्यकाळात काय काम केलं हे जनतेला दाखवून द्यावं. व पाणी विकणाऱ्यांना मी मतदारांना एक माझी इच्छा व्यक्त करतो व रिक्वेस्ट करतो की यांनी पाणी विकणाऱ्यांना मत न देता जो कामाचा उमेदवार आहे त्याला मत द्यावं. आणि यांनी जर पाणी विकणाऱ्यांना, घड्याळाला मत म्हणजे पाणी विकणाऱ्यांना मत आहे. आज मी स्पष्ट बोलणारा उमेदवार आहे. ह्या जी मी भूमिका मांडतोय हे प्रत्येक उमेदवार मांडू शकत नाही, कारण की त्यांची जोर जबरदस्ती आहे लोकांना. त्यांना घाबरून लोक बोलत नाहीत. पण लोकांना जर टँकर मुक्त करायचं असेल तर आपल्याला ह्या शब्द लोकांपर्यंत जे माझे आहेत ते पोचवायलाच लागतील. आणि लोकांच्या निदर्शनात आल्याच्या नंतर लोकांना काय मतदार राजाला करायचंय ते मतदार राजा येत्या 20 तारखेला मतांरूपी आशीर्वाद देऊन लोक दाखवून देतील की लोक काय अडचणीत होती आजपर्यंत. हे खोटे नाटे जे आपण नाटक मांडतोय बाकीच्यांसमोर, हे जे विरोधी पक्ष खोटे नाटक मांडतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, याच्या आधी का नाही केलं त्यांनी, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जरी तुम्ही निवडणूक लढवत असताना तर तुम्ही लोकांची फसवणूक करताय. खोटे नाटे आव्हानं देऊन स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी निवडणूक लढू नये ही मी त्यांना विनंती करतो. जसं की आपण पाणी प्रश्नावरती भर देत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक आणि रस्त्यावरती खड्डे पडलेत, त्या संदर्भात आपली काय उपाययोजना आहे, काय नियोजन करताय? आज फुरसुंगी नगर परिषदेत गेलेली, याच्या आधी महानगरपालिकेत होती. महानगरपालिकेची यंत्रणा ही खूप मोठी आहे. पुणे महानगरपालिका ही मोठ्या महानगरपालिकेच्या यादीत नाव आहे. आणि महानगरपालिकेक सर्व गोष्टींना काम करण्याजोगं सर्व गोष्टींचे साधनं आहेत, लोक आहेत, फक्त काम करणारा माणूस नव्हता. महानगरपालिकेच्या मार्फत आजपर्यंत नवीन रस्ते न टाकता नाही आले, पण जे रस्ते आहेत त्याला तरी इथून आधी जे उमेदवार होते किंवा जे नगरसेवक लाभले
त्यांनी याच्या आधी ते सगळे रस्त्यांचे खड्डे तरी बुजून घ्यायला पाहिजे होते. आणि त्यांनी हे लक्ष न दिल्यामुळे जनताची कौल द्यायची ती जनता कौल द्यायची. तर तुम्ही त्याच्यावरती काय म्हणजे तुम्ही काय उपाययोजना करणार त्या संदर्भात? आज आमच्याकडे सर काळेपडाचं कॉर्नर, आम्हाला सीमारेषा काळेपडाचा रोड आहे मागचा, त्या रोडपासून जे एल आय ड्रीम सोसायटी किंवा महाग जे स्वप्नपूर्ती किंवा बाकीचं शांभवी प्रायव्हेट सोसायटी, आज भोसले विलेजकडे जाणारा रोड इतका खराब आहे, शाळेची मुलं जातात लहान लहान. आज त्या बाजूला कोणी डोकून पाहायला तयार नाहीये. आज लोकांच्या आडी अडचणी आहेत, आम्ही इतक्या वर्ष झालं सहन करतोय. आज जनतेने मला तयार केलेलं आहे, जनतेने मला तयार केलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढवा, ह्या गोष्टी तुम्हीच मार्गी लावू शकता. इथं ह्यांच्या दमदाटी दादागिरीला आम्ही कंटाळलेलो आहे. आम्ही जर आवाज केला तर आमच्या घरापर्यंत लोक येऊन पोचतात. त्याच्यामुळं तुम्ही निवडणूक लढवा, हे काम तुम्हीच करू शकता. आणि मला एक सांगायचं आपल्याला की महिला सक्षमीकरण, वाढती गुन्हेगारी, तर त्यावर आपण काय भर देत आहे, काय सांगाल जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे? वाढत्या गुन्हेगारीकडे वेगळा विषय होतोय, महिलांवरती अन्याय होतात, त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? आज आपल्या सर्वांना माहितीच असेल की शासनाने, महाराष्ट्र शासनाने असू दे, केंद्र सरकारने असू दे, बरेचशा योजना महिलांच्या फायद्याच्या चालू आहेत आता. आणि भाजप हा असा पक्ष आहे की लोकांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. भाजप पक्ष हा नवीन महानगरपालिका आहे किंवा नगर परिषद आहे, हे दोन्हींच्या मार्फत नवीन योजना काहीतरी तयार करत. आणि आम्ही आता महिलांना जो बाकीचा गुन्हेगारीचा त्रास आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी, पोलीस प्रशासन पूर्णपणे आम्हाला फुरसुंगीला व्यवस्थित साथ देतंय. बऱ्यापैकी आळा पोलीस प्रशासनाने घातलेला आहे. मी त्यांना जो आळा घातलाय त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो की खरंच आमच्याकडे फुरसुंगी पोलीस स्टेशनचं काम एकदम छान अव्वल दर्जाचं आहे. त्याच्यामुळे मी पोलीस प्रशासनाचा धन्यवाद करतो. आणि इथून पुढं ज्या नवीन योजना नगर परिषदेमार्फत आपल्याला महिलांना जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येतोय, त्या हिशोबाने आपण नवीन योजना राबवू. ओके, नक्कीच. जसं की उरुळी देवाची फुरसंगी नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागामध्ये तेवढ्याच ताकदीचे आणि तेवढे मातबर सर्व पक्षातून उमेदवार उभे, बरोबर. त्याचप्रमाणे मला एक सांगायचं आपल्याला शेवटचा प्रश्न आहे की आपण युवकांसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कोणते ठोस पाऊल उचलत आहे किंवा याआधी आपण कुठले कामं केले आणि भविष्यात कुठले करणार निवडून आल्यानंतर, काय सांगाल? सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे याआधी आम्ही स्वखर्चानी या ढमाळवाडी पापडी वस्तीसाठी लाईन आणली होती. आज ती लाईन सुद्धा या गावगुंडांनी बंद केलेली आमची, का तर यांच्या धंद्यांवरती गदा आली. पण आम्ही या सर्व गोष्टी जनतेच्या निदर्शनात आहेतच. जनता काय कौल द्यायची 20 तारखेला आहे, त्या कौल देईन. प्रचंड बहुमताने त्यांनी भाजपला निवडून देण्याची लोकांची आता जबरदस्त प्रतिसाद आहे आम्हाला. भाजप सर्वप्रथम निवडणूक लढवते. भाजप हे कमळ चिन्ह फुरसुंगीत नगर परिषदेत सर्वप्रथम पहिल्यांदाच आलेलं आहे. आणि लोकांचा भाजप कल हा वेगळ्या प्रकारचा आहे. आणि लोकांचा विश्वास आहे की केंद्रात भाजप काम करते, राज्यात भाजप काम करते. फुरसुंगीत सोडून लोकांना भाजपच पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही आता लोकांनी इतका जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की लोक येत्या 20 तारखेला निवडणुकीला दाखवतील, मतदान रुपये आशीर्वाद देऊन भाजपचा उमेदवार म्हणजे मी ऋतुराज शामराव कुटुंब हे 100% विजयी करतील, असा मला विश्वास आहे. ओके, जसं की आपल्यासोबत ऋतुराज कुटोळे यांनी सांगितले, जनतेचा कौल हा भाजपच्या दृष्टिकोनातून आपल्याकडेच आहे. आम्ही 100% विजय करून देणार. आणि पाणी प्रश्न सर्वात मोठी समस्या या ठिकाणी आहे, त्यांनी पाणी प्रश्नावर भर दिला आहे, महिला सक्षमीकरणावरती भर दिला आहे. आणि अशा ठिकाणी खरोखर आपण सांगू इच्छितो की महिलांचे सक्षमीकरण आणि पाणी जे योजना आहे पाण्यावरती भर देणं, या ठिकाणी अनेक गावगुंडांनी त्यांना अनेक लाईटसाठी त्रास दिलेला आहे असं सांगताय आपण, बरोबर. तर पाण्याच्या संदर्भात तर अजून काय वाटतंय, म्हणजे जनतेने तुम्ही जनतेपर्यंत पोहोचताय, जनतेच्या काय प्रतिक्रिया येतात, तुम्हाला नव्याने काहीतरी काय करावं असं वाटतंय? मला शेवटचा प्रश्न विचारायचा. आज जी जनता आहे ही खूप त्रस्त आहे. आज मतदार बाहेर निघायला तयार नव्हते, पण काहीतरी बदल होतोय म्हणून मतदानाला बाहेर येतात. आणि आत्ताची कंडिशन अशी आहे की लोकांना पाण्याची तर अडचण आहेच. मी तुम्हाला पाण्याचा विषय पूर्ण सांगितला. त्याच्यानंतर रस्ते आहेत की खड्डे आहेत आत्ता हे लोकांना समजत नाही. पाण्याची कॉक जी आहेत लीक आहेत. पाण्याची कॉक लीक असल्यामुळे जे खड्डे आहेत पाण्याचे, त्याच्यात पाणी साचतंय. तर पाणी साचल्यानंतर शाळेत जाणारे लहान मुलं आहेत, त्यांच्या अंगावरती पाणी उडतं. ज्येष्ठ नागरिक चाललेले असतात, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, त्यांच्या अंगावरती पाणी उडते पूर्ण.
ड्रेनेजची समस्या अशी आहे, आतमध्ये लाईन छोटे आहेत आणि त्याला प्रेशर मोठं आहे, म्हणजे लाईनी लहान पडत आहेत. लोकांची संख्या जास्त झालेली आहे, लाईनी छोट्या झालेल्या आहेत. त्या लाईनीसुद्धा सर्व काही बदलून घ्यावं लागतील आपल्याला. या सर्व गोष्टी म्हणजे इथं सुरुवात करायची ना, झिरोपासून सुरुवात करायची. ड्रेनेजची समस्या, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. आमच्याकडे समस्या आहेत. आमच्याकडे माणूस काम करणार याच्यात नीट सापडला नाही. आमच्या लोकांना त्यांनी असं सोडून दिलं वाऱ्यावरती. इतके दिवस पालिकेचं पद लावून मी मोठा नगरसेवक, मी 11 गावात निवडून आलो, हा हेतू मांडून वरती छातीत आणून चालणारा माणूस, त्याला लोक काय द्यायचं ते कौल देते. ऋतुराज दादा, जी जोड्या लावण्याची कार्य जो काम चालू आहे, नेमकं काय प्रकार चाललाय असं समजतंय आपल्या प्रभागामध्ये? आज 11 नंबर वार्ड असेल, प्रभाग 13 असेल किंवा इतर 2-3 वार्ड आहेत, याच्यामध्ये काय केलेलं आहे, राष्ट्रवादी पक्षाने नवरा बायकोला तिकीट दिलेली आहे. म्हणजे इतर लोक वाऱ्यावरती सोडून जी काम करणारी लोक आहेत ती ह्या जागेंपासून वंचित ठेवून त्यांनी काय केलेलं आहे, नवरा बायकोची जोडी दिलेली आहे. तर त्यांचा हेतू असा आहे की ह्या वार्डात त्याचं जर शीट निवडून येत नाही तर दुसऱ्या वार्डात येईल, दोन्हीपैकी एक वार्डात कोणतरी शीट निवडून येईल. हे लोकांना येड्यात काढायचं काम करतात. मग त्यांना कसल्याही प्रकारे कोणत्याही थराला जाऊन सत्ता हातात पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी ते काही करू शकतात. मग लोकांना हाणमार करण्यापासून ते बाकीचे उद्योग करू शकतात, या पातळीला सुद्धा जाऊ शकतात. आणि त्याच्यात जनता जनार्दनी मतदार राजा आहे. मतदार राजा ह्या जोडी लावणाऱ्यांना, जे नवरा बायकोचे जोडे उभे केलेले आहेत त्यांना 100% त्यांची जागा दाखवतील आणि जागा दाखवून त्यांना घरी बसवतील. तिकडं पण नाही आणि तिकडं पण नाही, दोन्हीकडनं घरी बसवतील. जनता हुशार आहे, शिक्षित आहे. जसं की समस्यामध्ये घेरलेला हा प्रभाग आणि 11 गावांच्या मिळून नगरसेवकाला काय कौल द्यायचा तो जनता देईलच, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया मिळालेली आहे. खरोखर बोटावर मोजण्या इतकेही दिवस शिल्लक नाही आहेत की आता निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्यामुळे आता बघणं निश्चितच आहे की प्रत्येक उमेदवार हा तेवढाच ताकदीचा आणि मातब्बर आहे. नक्की जनता काय कोणाकडे कौल देते आणि कोणाला निवडून देते, कोणाच्या हातामध्ये सूत्र देणार विकास कामासाठी, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पाहण्यासाठी बघत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज, प्रत्येक क्षणाची अपडेट. मी पंढरीनाथ पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.